नमस्कार मंडळी, अनिता's फास्ट रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे ना छान आनंदी असाल आणि हेल्दी असाल. चला तर मग आज सांगते आहे मी वड्याचा झुणका. तर ह्या बघा, ह्या ना उन्हाळ्यात केलेल्या या मुगाच्या वड्या आहेत. मुगाच्या डाळीच्या या वड्या आहेत. तर आता याचा ना मी झुणका करते. आपण वड्याची भाजी नेहमीच करतो, तर ना यावेळी आता झुणका करून बघा तुम्ही नक्की. तर या वड्यांना ना आता बारीक करून घ्यायचं आहे. वड्यांना ह्या अशा बारीक करून घेतलेल्या आहेत, कारण झुणक्यासाठी ना बारीकच वड्या पाहिजे. भांड तापलेलं आहे, मी तेल घालते आहे. तेल ना थोडस जास्तीच घाला, कारण झुणक्याला तेल जास्ती पाहिजे असते. मोहरी, कांदे टाकते आहे. कांदे, झुणक्याला कांदे थोडे मोठेच चिरायचे, लांब. आणि वाटण टाकते आहे. हे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचं हे वाटण आहे. मी कुटण्यातूनच काढून घेतलेलं आहे. आता मिक्सर काही लावलेलं नाही यावेळी, तर जरा जाडसरच घेतलेला आहे. चवीसाठी ना अद्रक लसूणची पेस्ट थोडी करून घ्यायची, कारण तसंही पण मुगाच्या डाळीला अशी एवढी काही चव नसते वड्यांना. फिरवून घ्यायचं. हळद, टोमॅटो घालून घेते आहे बारीक चिरलेले. टोमॅटो ऐवजी ना तुम्ही आमचूर वगैरे असतो ना तो घालू शकता. आमचूरनी पण याची चव छान येते. तोपर्यंत मीठ घालून घेऊया, चवीपुरतं मीठ. वड्याची ना रस्त्याची भाजी आपण नेहमीच करतो, तर आता ना एकदा झुणका करून बघा, छान वाटतो. काहीतरी होऊ द्यायचे तेलात. त्यासाठी तेल भरपूर टाकायचं, थोडं जास्त घालायचं. झालेले आहे आता कांदे. तिखट घालून घेते आहे. लाल तिखट, मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या, आणि तिखट घालून घेते आहे. फिरवून घ्यायचं छान, आणि हा बारीक केलेल्या वड्या यात टाकून द्यायच्या आणि छान परतवून घ्यायचं आहे. लगेचच होतो, खूप काही वेळ लागत नाही याला. बस, आणि यात ना परतून झाल्यानंतर पुरेसं पाणी घालून घ्यायचं. पाणी थोडं जास्तीच घालायचं, कारण वड्या शिजायला ना पाणी लागतं. आणि आता हे झाकून ना, तर बघा 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपण कसा झाला झुणका तो. छान तो शिजलेला आहे. थोडं ना पाणी आधी जास्ती घालायचं, म्हणजे ना मस्त वड्या शिजून जातात. बघा, तर झाला आपला झुणका ना तयार 10 मिनिटात.
ना असं मस्तपैकी तेलाच्या पोळ्या वगैरे केल्या ना त्याच्यासोबत खूप छान वाटतो हा झुणका. रात्रीच्या जेवणामध्ये ना तुम्ही नक्की करा. सांबार पेरून घ्यायचा. सांबार बघा तर आपला ना 10 मिनिटात झुणका तयार आहे वड्याच्या भाजीचा. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला हा वड्याचा झुणका. धन्यवाद.